नमस्कार. निसर्गराजा हवामान अंदाजामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज 3 जुलै 2025 आहे. आपण 29 जूनला सांगितलं होतं की 5, 6, 7, 8 तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल. तर बघा, पुढील 24 तासात पूर्व विदर्भात पावसाला सुरुवात होईल. पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ जवळपास 4 तारखेपासून तर 10 तारखेपर्यंत पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भाला जोरदार स्वरूपाचा पाऊस होणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र मध्यम ते जोरदार, छत्रपती संभाजीनगर मध्यम स्वरूपाचा, म्हणजे 5, 6, 7, 8 तारखेला पेंडवणी स्वरूपाचा, चांदणबरी स्वरूपाचा, काही ठिकाणी शेतातून पाणी निघेल की बंद होणार अशा स्वरूपाचा पाऊस असणार आहे. मोठा पाऊस नाही, पिकांना जीवदान देणारा हा पाऊस असणार आहे. 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख, 8 तारीख. 5 तारखेला जवळपास संपूर्ण घाटमाथ्यावरती पाऊस होईल आणि इकडे गंथडीच्या भागाला थोडी कमतरता असेल. 6 तारखेला मात्र गंथडी भागाकडेही मध्यम स्वरूपाचा पाऊस छत्रपती संभाजीनगरच्या जवळपास सर्व तालुक्यांना 5, 6, 7, 8 तारखेपर्यंत सर्व तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्याच्या कंडिशनला सूर्य हा कर्कवृत्तापासून रिटर्न झालेला आहे, म्हणजे दक्षिणायनाकडे आलेला येत आहे. त्यामुळे 21, 22, 23 तारखेला जसा सूर्य हा कर्कवृत्तावर होता, तिकडे सूर्याचे किरण सरळ पडल्यामुळे तिकडे कमी दाब निर्माण झालेला आहे आणि तिकडे जोरदार पाऊस मागील आठवड्यातही झालेला आहे. 15 दिवसापासून तिकडे जोरदार पाऊस चालू आहे. सध्याच्या कंडिशनलाही जोरदार पाऊस चालू आहे. आताही हा 4 तारखेपासून 10 तारखेपर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि त्यानंतर पुन्हा मध्य प्रदेश आणि इकडे बंगालच्या उपसागरात जे बाष्पयुक्त वारे म्हणजे बाष्प ते गुजरातकडे जात आहे आणि गुजरातलाही जोरदार स्वरूपाचा पाऊस आजही झालेला आहे, उद्याकडेही आहे आणि पुढीलही काही दिवस गुजरातलाही पाऊस असणार आहे. कारण की सूर्याचे किरण कर्कवृत्तीय पट्ट्यावर जेवढे राज्य आहेत त्यांना लंब सूर्याचे किरण पडल्यामुळे, सरळ सूर्याचे किरण पडल्यामुळे तिकडे कमी दाब निर्माण झालेला आहे. तर तिकडे बघा कर्कवृत्तावर असलेले कोणते राज्य आहे बघा. राजस्थान आहे, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, पश्चिम बंगाल, मिझोरम, त्रिपुरा या 8 राज्यातून कर्करेषा गेलेली आहे. म्हणजे सूर्य तिथपर्यंतच जातो आणि तिथून पुन्हा दक्षिणेला येत असतो. जेव्हा सूर्य कर्कवृत्तावर जातो तेव्हा या 8 राज्यांवरती सूर्याचे किरण सरळ पडतात, लंबरेषेत पडतात आणि टेम्परेचर देता तापमान वाढ होती आणि हवा गरम होती. हवा गरम झाल्याच्या नंतर कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो आणि सर्व बाष्प हे कमी दाबाच्या दिशेने फेकल्या जातात किंवा त्या दिशेने ओढल्या जाते आणि तिकडे जोरदार स्वरूपाचा पाऊस होत असतो. आता सूर्य हा कर्कवृत्तापासून दक्षिणेकडे येत आहे आणि तो येत असताना जेव्हा महाराष्ट्रावरती येतो, पुन्हा सध्या महाराष्ट्राकडे जवळपास उत्तर महाराष्ट्राकडे आलेला आहे. जेव्हा महाराष्ट्रावर येऊन पुन्हा इकडे लंब रेषेत किंवा सरळ रेषेत टेम्परेचर देईल, तेव्हा महाराष्ट्रावरती जुलैच्या जवळपास 20 जुलैच्या नंतर इकडे कमी दाबाचे पट्टे निर्माण होतील. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 2 ते 2.5 महिन्यात पुन्हा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा महाराष्ट्रावरती पडण्याची शक्यता राहील. आता सध्याच्या कंडिशनला पुढील 24 तासातच पूर्व विदर्भात पाऊस ॲक्टिव्ह होत आहे आणि जोरदार स्वरूपाचा पाऊस पूर्व विदर्भाला, पश्चिम विदर्भाला होणार आहे. तसेच छत्रपती संभाजीनगरच्या सर्व तालुक्यांना मध्यम स्वरूपाचा पाऊस 5, 6, 7, 8 तारखेला होणार आहे. पेंडवणी स्वरूपाचा, चांदणबरी स्वरूपाचा हा पाऊस असणार आहे. फार मोठा पाऊस सध्याच्या कंडिशनला नाही. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतात जर खत टाकत असाल तर खतांचं प्रमाण हे कमी ठेवा. सध्याच्या कंडिशनला खताचं डोसेस कमी राहू द्या, कारण की पावसाची कमतरता आहे. सध्याच्या कंडिशनला हाय प्रेशर आहे. हाय प्रेशर असल्यामुळे पाऊस हा टिकत नाही. स्टेटस ढगांची निर्मिती होत आहे सध्याच्या कंडिशनला. त्यामुळे पाऊस हा रिमझिम स्वरूपाचा आहे. रिमझिम स्वरूपाचा स्ट्रेटोक्युम्युलस ढगांची निर्मिती आहे. त्यामध्येही रिमझिम स्वरूपाचा पाऊस असतो. स्टेटस आणि स्ट्रेटोक्युम्युलस ढगांची निर्मिती सध्याच्या कंडिशनला छत्रपती संभाजीनगर व मराठवाड्यात बऱ्याच भागांना आहे. त्यामुळे सध्याच्या कंडिशनला फक्त रिमझिम स्वरूपाचा पाऊस आहे. तर 5 तारखेला मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. तोपर्यंत जोरदार वारे आहे. 5 तारखेलाही जोरदार वारे राहील, 6लाही जोरदार वारे असेल.
7, 8, 9, 10 म्हणजे सध्याच्या कंडिशनला हाय प्रेशर हे 20 तारखेपर्यंत असणार आहे. त्यानंतर कमी दाबाचे पट्टे हे महाराष्ट्रावरतीच तयार होतील आणि महाराष्ट्रासहित कर्कवृत्तापर्यंत पाऊस असणार आहे. म्हणजे भारताच्या उत्तर भारतापर्यंतही पाऊस असणार आहे. कर्कवृत्तापर्यंत जरी कमी दाब जरी होत असला तर म्हणजे राजस्थान जो राज्य आहे त्या राज्याला फक्त 70 ते 75 दिवसच पाऊस असतो आणि महाराष्ट्राला मात्र 4 महिने पाऊस असतो. आणि जसं जसं खाली जातो आपण तसं पावसाची प्रमाण हे वाढत असतं. आणि विषुववृत्तीय पट्टाकडे जर गेलं तर तिकडं 12ही महिने पाऊस असतो. 12 महिने पाऊस कुठं कुठं असतो विषुववृत्तीय पट्ट्यावरतीही बघूया आपण. विषुववृत्तीय पट्ट्यावर बघा, कांगूचे खोरे, इंडोनेशिया, ॲमेझॉनचे खोरे, मलेशिया आणि ब्राझीलचे खोरे या ठिकाणी म्हणजे विषुववृत्तीय पट्ट्यापासून 5 डिग्री उत्तरेला, 5 डिग्री दक्षिणेला, म्हणजे जवळपास 555 किलोमीटर विषुववृत्तीय पट्ट्यापासून अलीकडे आणि विषुववृत्तीय पट्ट्यापासून दक्षिणेला, उत्तर आणि दक्षिणेला या भागात 12ही महिने पाऊस असतो. तसं जसं म्हणजे उत्तरेला आल्यावर इकडे उत्तर भारताकडे पाऊस होतो, दक्षिणेकडे सूर्य गेल्याच्या नंतर दक्षिणेकडे पाऊस जातो, कारण की सूर्याची किरणे दक्षिणेला सरळ रेषेत पडतात आणि भारतावरती सूर्याची किरणे तिरपे पडल्यामुळे इकडे कमी दाब निर्माण होत नाही. म्हणजे सांगायचं झालं म्हणजे सूर्य हा जिकडे जात असतो तिकडे पावसाळा जात असतो. आता सध्याच्या कंडिशनला जसं सूर्य दक्षिणेकडे येईल तेव्हा पुन्हा अरबी समुद्रावर सरळ रेषेत सूर्याचे किरणं पडतील. नंतर बंगालच्या उपसागरात सरळ रेषेत सूर्याचे किरणं पडतील. पुन्हा समुद्राचं पाण्याचं टेम्परेचर हे थोड्याफार प्रमाणात तापेल. आताच्या सध्याच्या कंडिशनला न्यूट्रल कंडिशन आहे आपल्या अरेबियन सीची आणि बंगालच्या उपसागराची पण, भारतीय समुद्राची पण सध्या न्यूट्रल कंडिशन आहे. सूर्य जसा त्या समुद्रावरती जाईल तसं थोडं थोडं टेम्परेचरचं आपले समुद्राच्या पाण्याचं टेम्परेचर हे वाढेल आणि लानिना डेव्हलप होईल आणि समुद्राचं तापमान हे वाढेल आणि बाष्पयुक्त वारे हे जास्त येतील आणि बाष्पांचं प्रमाणही वाढेल आणि पावसाचंही प्रमाण महाराष्ट्रावरती वाढेल अशी अपेक्षा आहे. जसं टेम्परेचर अरबी समुद्रावर पडेल किंवा बंगालच्या उपसागरावर पडेल त्यामुळे काय होईल, बाष्पयुक्त ढगांमुळेही टेम्परेचरचं प्रमाण ढगांवरती पडल्यामुळे समुद्रावरती डायरेक्ट त्याचा इफेक्ट होत नाही. त्यामुळे लानिना डेव्हलप होण्याचे चान्सेस हे फार मोठे नाही पण थोड्याफार प्रमाणात लानिना डेव्हलप होणार आहे. त्यामुळे आपण दिलेला अंदाज 108% पाऊस हा महाराष्ट्रावरती पडण्याची शक्यता आपण सांगितली होती. त्यामध्ये मे महिन्यातच जवळपास 100 मिलीमीटर पाऊस हा ओव्हरऑल झालेला आहे. काही ठिकाणी 150 मिलीमीटर 200 मिलीमीटरपर्यंत पाऊस महाराष्ट्रावरती मे महिन्यातच झालेला आहे. त्यामुळे जून महिन्यात त्याची काही ठिकाणी कमतरता तर काही ठिकाणी 200 मिलीमीटरपेक्षाही पाऊस जास्त झालेला आहे. माझ्या धोंदलगाव नगरीतही जवळपास जून महिन्यात सांगतो मी, 1 मिनटं, मे महिन्यात 165 मिलीमीटर पाऊस हा धोंदलगाव नगरीत माझ्या घराजवळ नोंद झालेली आहे. तर जून महिन्यात फक्त 125 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. तसं जून महिन्याची सरासरी ही 165 मिलीमीटर आहे. 165 मिलीमीटर पाऊस न होता 125 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. त्याचे कारणही मे महिन्यात जवळपास 165 मिलीमीटर मे महिन्यातच पाऊस झालेला आहे. तर जुलैची सरासरी ही 267 मिलीमीटर आहे. त्याप्रमाणे जुलै महिन्यात जरी 267 मिलीमीटर न होता 265 मिलीमीटर पावसाची शक्यता जुलै महिन्यातही आहे. पण 20 जुलैच्या नंतर हा पावसाचा मोठ्या प्रमाणात पावसाचा जोर वाढणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यातही सरासरीपेक्षा 2-2, 3-3, 4-4% पाऊस जास्त होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी फार चिंता करण्याची गरज नाही. सध्याच्या कंडिशनला उत्तर भारताकडं आणि मध्य भारताकडं पाऊस जरी जास्त असला तरी पुढील काळात महाराष्ट्रावरती जोरदार स्वरूपाचा पाऊस येणार आहे. पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात मात्र जोरदार पावसाला पुढील 24 तासातच सुरुवात होणार आहे आणि लवकरच उर्वरित महाराष्ट्रात
जुलैनंतर जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे, याचीही शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे. तोपर्यंत रिमझिम स्वरूपाचा मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. फार तर एखादं सिस्टम छत्रपती संभाजीनगरकडे आलं तर जोरदार स्वरूपाचा पाऊसही होऊ शकतो. आणि तोपर्यंत शेतकरी मित्रांनो, मोठे खतं टाकू नका. पाऊस हा सध्याच्या कंडिशनला मध्यम स्वरूपाचा हलक्या स्वरूपाचाच आहे, त्यामुळे खतांचे डोसेस हे थांबवा अशी माझी इच्छा आहे. जिथे ओलीचं प्रमाण जास्त आहे त्यांनी खताचे डोसेस दिले तरी चालतील. धन्यवाद.